नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। डामरखेडा येथील दलित वस्तीतील गटार काम निकृष्ट। एकलव्य संघटनेने केली निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी। शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील दलित वस्तीमध्ये सुरू असलेल्या गटार बांधकामाच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने पंचायत समिती प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। संबंधित कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार डामरखेडा गावातील दलित वस्तीत गटार बांधकामाचे काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले, मात्र काम अत्यंत संथ गतीने सुरू असून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यात चक्क ट्रॅक्टर जात असताना फसले असून अशा निकृष्ट कामाचा दर्जा तपासून चौकशी करावी, तसेच गटार खोदून काम अर्धवट सोडल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पाणी साचत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि महिलांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत असल्याचे संघटनेने म्हटले आहे। या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, तसेच कामाचा दर्जा सुधारून गटार बांधकाम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा येत्या 8 ते 10 दिवसात कामाबाबत योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे। हे निवेदन पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले असून यावेळी संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।